ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असतील, काहींची तर उघड वक्तव्य. आम्हाला सगळं माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचं ऑपरेशन टायगरवर मोठं वक्तव्य. 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. आता कबूल केलं पाहिजे आता अधिकृत. ऑपरेशन टायगरच्या सगळ्या चर्चा केवळ अफवा. खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. तर मुलाच्या निवडणुकीत व्यस्त असून 14 तारखेच्या बैठकीला मुंबईत जाण्याचा प्रयत्न करेन, आष्टीकरांची प्रतिक्रिया. काहीच होत नाही. किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे. आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात, असं मला नाही वाटत की काही आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात चुरशीची लढत. महायुतीचं पारडं जड वाटत असलं तरी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्यानं आपलाच विजय होणार, शरद तायडेंनी विश्वास व्यक्त केला. आमच्या बाजूला मतदार आहे, सगळे नगरसेवक आमच्या बाजूने आहे. मागच्या वेळेला म्हटलं की अदृश्य शक्ती तुमच्या आहेत ना, अदृश्य शक्ती जी आहे ती आहेच, परंतु मतदारही आमच्या पाठीशी आहे. आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मला सगळे जे आहे नगरसेवक त्यांचा जो प्रतिसाद आहे त्याच्याने 100% आमचा विजय आमचा आहे. बरोबर. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा. भाजपनं उमेदवारी मागे घेण्यासाठी ऑफर दिली. काँग्रेस उमेदवाराचा आरोप. आरोपांनंतर भाजपचा हल्लाबोल. या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांचे काय आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे. त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते. तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय. तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना. विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. भिवंडीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी मॅजिक पेनचा वापर. कर्मचारी गैरहजर असतानाही पालिकेच्या तिजोरीतून पगार लाटला जातोय. घोटाळ्याची चौकशी करण्याची नगरसेवकांची मागणी. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही तोडगा नाही. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. रोहित पवारांच्या तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी. दुसऱ्या दिवशीही रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. आमदार रोहित पवारांशी प्रशासनाचा पुन्हा चर्चेचा फेरा. रोहित पवारांची कृषी आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा. सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत विशेष बैठक होणार. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. चित्रपटाचं शूटिंग आहे का, नाटक का करताय? रोहित पवारांच्या आंदोलनावरती भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. मला कधी आंदोलनाची सवयच नव्हती. ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी, तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नाही.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात वाढ. बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदीला प्रति किलो 16.50 रुपये दर. शेतकऱ्यांची 30 रुपये प्रति किलो दराची मागणी मात्र कायम. कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्यानं वाढ नको, त्याऐवजी एकाच वेळी किमान प्रति क्विंटल 22,500 रुपयांपर्यंत वाढ करा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. मराठवाड्यात मान्सूनची एंट्री लांबणीवर. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. खत बियाणं खरेदी केलं, मात्र पावसाचं नावच नाही. वेळेत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या. पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण. आता पावसाची प्रतीक्षा. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, कृषी अधीक्षकांचं आवाहन. मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसातला पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो. परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये. नागपूरच्या उमरेड तालुक्यात सिरसी गावाला चक्रीवादळाचा फटका. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसान. सिरसी, केसलापूर, आमगाव, देवळी, चनोडा, बोरी माजरा, किनाळा, बोथलीसह अन्य गावांनाही फटका. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आडगाव खुर्द इथे शेडची भिंत कोसळल्यानं बापलेकाचा जागीच मृत्यू. ताराचंद जोंदवाल आणि अनिकेत जोंदवाल असं मृत बापलेकाचं नाव, तर दुर्घटनेमध्ये 7 वर्षांच्या पुतण्याचाही जागीच मृत्यू. अकोल्यामध्ये युरिया खरेदीच्या नियमांवरून सरकार आणि प्रशासनामध्ये मोठा गोंधळ. युरिया खरेदीसाठी सातबारा आवश्यक करणाऱ्या अकोला जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे. युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य करणं चुकीचं, कृषी मंत्र्यांची नाराजी. नांदेडच्या दाभडमधील उच्चशिक्षित युवकानं इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीनं फळबाग फुलवली. निर्यातक्षम आंबा बागेतून वर्षाला मिळतोय 5 लाखाहून अधिकचा नफा. 350 ग्रॅम इतक्या विक्रमी वजनाच्या आंब्याचं उत्पादन. आता इथं हा आलेला आंबा आहे. साधारणतः या आंब्याचं आता वजन आहे 300 ग्राम ते 350 ग्राम पर्यंतचं वजन आहे. आता 9 वर्ष झाले आपल्या लागवडीला. आता 3 वर्षापासून आपण याचं ईल्ड घेतो आहे. साधारणतः एकरी 400 झाड आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे. आणि आता माझे दुसरे पण व्यवसाय आहेत. आपण ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे, त्याबरोबरच आपण शेतीचा थोडासा छंदही होता, त्या अनुषंगाने आपण याची लागवड केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्विमिंग पूल बंद करण्याचे महापौर रवी लांडगे यांचे आदेश. एल निनोच्या धर्तीवर पाणी बचतीच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना. 25 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणी कपात करावी लागणार. बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं 9,77,000 रुपयांचा 20 किलो गांजा जप्त केला. राहत्या घरात गांजा साठवून ठेवल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. कॉमेडी शोमधल्या वक्तव्याबाबत डॉक्टर सेजल पवारचा माफीनामा. केईएम रुग्णालयाकडे सेजल पवारचा माफीनामा सादर. सेजल पवारच्या पालकांना बोलवून प्रशासन सेजलचं समुपदेशन करणार. प्राथमिक तथ्यशोधन समिती आज अहवाल देणार. मध्य प्रदेशमधील सतना इथे वायुदल अधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कफपरेड पोलिसांनी अटक केली. 5 जूनला अधिकाऱ्याच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला होता. आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये अर्धवट नालेसफाईमुळे बोजवारा नाल्यातला कचरा काढून त्याच नाल्यात टाकल्याचा प्रकार समोर. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याकडून ठेकेदारांवर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष कारवाईची मोहीम सुरू. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई. आतापर्यंत 2,447 इमारतींना नोटिसा. 1,717 इमारती असुरक्षित घोषित. 1,276 इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश. विठ्ठल मूर्तीची सद्यस्थिती तपासण्यासाठी मूर्तीची लिडार स्कॅन आणि एक्स रेडिओग्राफी करा. पुरातत्व विभागाचा सल्ला. तर स्कॅनिंगचा मूर्तीवर काही दुष्परिणाम होतो का याचा अभ्यास करूनच पुढचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मूर्तीचं काही
नुकसान झालं आहे का, काही डॅमेज झाली आहे का, तर त्याच्यासाठी फ्युचरमध्ये अशी विचारणा येऊ नये की तुम्ही काय केलं. म्हणून आपण असं म्हणलं की एक लिडार स्कॅनिंग जर आपण केलं तर ती आत्ताची जी सिच्युएशन आहे ती हमेशासाठी डिजिटल डेटाच्या स्वरूपात आपल्याला रेकॉर्ड करता येईल आणि मग जर पुढे जर काही झालं तर तशाला तसं आपल्याला कन्झर्वेशन करायला ते फायदा होईल. स्कॅनिंग केलं तर मूर्तीचं काही डॅमेज होणार आहे का नाहीये तो स्कॅन करावा लागेल. तिसरा, अगोदर याच्यामध्ये स्कॅनिंग केलेली आहे कुठेतरी केलेली आहे का, त्याच्यामध्ये काय रिव्ह्यू आहे तो पूर्ण डिस्कस करून आणि नक्की स्कॅनिंग करण्यामुळे काहीतरी फायदा असेल तरच परत अशा पद्धतीने मीटिंग घेऊन परत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊनच प्रोसीड करणार आहे. स्कॅनिंगचा आता काही निर्णय घेतलेला नाही. हिंगोलीच्या जयपूर इथे ओबीसी जनजागृती सभा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी, तर ओबीसींना सरकारनं वाऱ्यावर सोडलं. जयपूरमधल्या सभेमध्ये लक्ष्मण हाक यांची टीका, आरक्षणातील घुसखोरी थांबवा. हिंगोलीतून ओबीसींचा चलो मुंबईचा नारा. सरकार बेजबाबदार वागते, सरकारनं ओबीसीला वाऱ्यावर सोडले, असे अनेक प्रश्न घेऊन आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील जयपूर गावामध्ये 20वी सभा घेत आहोत आणि पहिल्या टप्प्यामधल्या आमच्या लवकरच 100 सभा होतील. पावसाचं वातावरण बघून या 100 सभा संपल्यानंतर आम्ही चलो मुंबई असा आम्ही नारा या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. 15 जूनपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर. केवळ अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू राहणार. पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवली जाणार. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाईल. सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक. वांद्रे गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही. शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता 3री ते 8वी साठी विषय योजना, शालेय कामाचे दिवस, विषयनिहाय तालिका विभागणी आणि शालेय वेळापत्रक जाहीर. बुलढाण्याच्या चिखलीतील अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतींचं बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून शासकीय कामात वापर केल्याचा ठपका. 3 वर्षांनंतर प्रशासनाला जाग. मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर 3 गुन्हे दाखल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून एअरफोर्स अकादमीमधील 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाचा आढावा. या कार्यक्रमाद्वारे भारतीय हवाई दलामध्ये नवीन अधिकाऱ्यांचा समावेश. यामध्ये एनडीएमधील महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीचाही समावेश. आयएमएच्या 158व्या तुकडीची पासिंग आउट परेड. 515 अधिकारी कॅडेट्सचं प्रशिक्षण पूर्ण. राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला. भारतानं लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स विकसित केलं. डीआरडीओकडून बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्सची यशस्वी चाचणी. सध्या निवडक देशांकडे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्सची क्षमता.